अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाला आज एक आठवडा पूर्ण. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला केलेला होता. आतापर्यंत इराणमध्ये 1332 सामान्य नागरिकांचा मृत्यू. दुबईमध्ये विमानतळाजवळ इराणचा हल्ला. हल्ल्यानंतर दुबई विमानतळाजवळ धुराचे लोट. दुबई विमानतळाजवळचा हल्ला किरकोळ. दुबईतल्या मीडिया कार्यालयाचं स्पष्टीकरण. इराणचा आज सकाळचा हल्ला परतवण्याचाही दावा. हल्ल्यामध्ये कुणीही जखमी नाही अशी माहिती. इराणचा इस्रायलवरती पलटवार. वेस्ट बँकवरती इराणचा क्षेपणास्त्र हल्ला. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा आज 8वा दिवस. इस्रायलकडून इराणच्या अनेक शहरांवरती एअर स्ट्राईक. तेहरानसह अनेक शहरांवरती बॉम्ब हल्ले. तर इराणकडून तेल अविववरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला. इराणमध्ये अनेक भागामध्ये वीज पुरवठा ठप्प. अमेरिका आणि इस्रायलचे इराणवरती हल्ले सुरूच. इराणची राजधानी तेहरानमधील मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरतीही बॉम्ब हल्ले. इराणची राजधानी तेहरान पुन्हा एकदा हवाई हल्ल्यांनी हादरलंय. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागामध्ये जोरदार स्फोटांचे आवाज. हवाई हल्ल्यांमधून मोठे स्फोट आणि धूर निघतोय. मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला. इराणचा पुन्हा एकदा इस्रायलवरती क्लस्टर क्षेपणास्त्रांनी हल्ला. हार्मुम शहर 4 क्षेपणास्त्राच्या मदतीनं तेल अविवलाही लक्ष्य केलंय. तर हल्ल्यामुळे शहरामध्ये मोठे स्फोट आणि नुकसान. इराणकडून ऑपरेशन फतेह-1 खैबरचा एक नवीन व्हिडिओ जारी. इराणनं अमेरिकेच्या तळावरती आणि इस्रायलीच्या शहरांवरती क्षेपणास्त्र डागलं. अमेरिकेचा बदला घेण्यासाठी इराणचे हे हल्ले. इराकमधील दक्षिण भागामध्ये ड्रोन हल्ले. तेल क्षेत्रामध्ये लक्ष्य करत परदेशी तेल कंपन्यांच्या ऑफिस आणि वेअर हाऊसवरती देखील हल्ले. हल्ल्यामध्ये परदेशी तेल कंपन्यांची कार्यालयं आणि गोदामं उद्ध्वस्त. इराणच्या कुर्दिस्तान भागातील राजधानी इरबिलमध्ये ड्रोन हल्ला. रोटाना अर्जाना या हॉटेलमध्ये लक्ष्य केल्याची स्थानिक मीडियाची माहिती आहे. तर सुदैवानं या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इराणच्या नौदलाकडून नवा व्हिडिओ जारी. अमेरिकेच्या ठिकाणांवरील हल्ल्याचा हा व्हिडिओ. इराणचा अमेरिकेच्या ठिकाणांवरती ड्रोन हल्ला. अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेवरती हल्ला. इराणचा दावा. अरबी समुद्रामध्ये तैनात असलेल्या या युद्धनौकेवरती मिसाईल्स आणि ड्रोन डागले. इराणची माहिती आहे. इराकमधील बसरा शहरातील जुबैर या भागामध्ये ड्रोन हल्ला. अल बर्गेसिया कॉम्प्लेक्समधील अमेरिकेशी संबंधित KPR कंपनीच्या साईटला ड्रोननं लक्ष्य केल्याची माहिती. या हल्ल्यामध्ये आगीची घटना घडलेली असून मालमत्तेचं देखील मोठं नुकसान झालंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा इराणला धमकी. इराणशी आता कुठलीही चर्चा होणार नाही. इराणला जर विध्वंसापासून वाचायचं असेल तर शरणागतीशिवाय इराणकडे कुठलाही पर्याय नाही. डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट. इराणचं लष्कर नष्ट. हवाई दल देखील संपलं. नौदल संपुष्टात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणच्या दोन्ही वळीतले नेतेही संपवले. 32 युद्धनौका समुद्राच्या तळाशी नेल्याचीही ट्रम्प यांची माहिती. रशियाची इराणच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया. आम्ही इराणसोबत काम करणं सुरू ठेवू. दोन्ही देशांचे एकत्रित प्रोजेक्ट देखील सुरू राहतील. रशियाचे ऊर्जा मंत्री सिव्हिलेन यांची प्रतिक्रिया. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणनंतर क्युबाकडे मोर्चा वळवण्याच्या तयारीमध्ये. क्युबाचं कम्युनिस्ट सरकार हे वाईट करार करत असल्याचं वक्तव्य. क्युबाला अप्रत्यक्ष इशारा दिलाय. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 60 रुपयांनी महागल्यात. महाराष्ट्रामध्ये 860 रुपयांचा गॅस आता 920 रुपयांना मिळणार. 14.2 किलोच्या सिलेंडरच्या दरांमधील वाढ ही आजपासून लागू. इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबावं. मावळ शेटेवाडी इथं भजनी मंडळांनी रात्रभर भजन म्हणत विठुरायाला साकडं घातलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.